नमस्कार दोस्तों, वार्ड न्यूज में सभी दर्शकों का स्वागत है। हम औसा तालुके के लामजाना जिला परिषद और पंचायत समिति के चुनाव का विश्लेषण और जमीनी हकीकत और प्रत्याशी की भावना, हर समाज को न्याय किस तरह से देंगे। भाजपा के प्रत्याशी हैं, लेकिन इनकी विचारधारा एक सभी समाज के वर्ग को लेकर चलने का उनका प्रयास है। ये दावतपुर के प्रत्याशी विट्ठल पेट जवड़गे है, जो 25 साल से उस दावतपुर को उन्होंने किस तरह से बनाया है, किस तरह से विकास किया है, वो एक मिसाल है महाराष्ट्र राज्य के लिए। और उस दावतपुर को और जो हमारे विट्ठल बेट जवड़गे हैं, इनको महाराष्ट्र सरकार की तरफ से 11 लाख रुपए का रिवॉर्ड भी मिला है। आमिर खान स्वयं इस गांव को 2 बार मुलाकात किए हैं। तो ऐसा प्रत्याशी जो जिला परिषद के चुनाव मैदान में है, उनकी भावना, उनके विचार और उनकी क्या रणनीति है, वो समाज के वर्गों को किस तरह से लेके चलेंगे। हम आए हैं लामजाना गांव में, मिलते हैं विट्ठल बेटजोड़गे से। नमस्कार विट्ठल जी, आपका स्वागत है। आपको बधाई हो, पंढरपुर का विट्ठल और दावतपुर का विट्ठल। धन्यवाद। आपने दावतपुर की जिस तरह से एक कल्पना बना दी है और भारत सरकार से आपको 11 लाख का रिवॉर्ड भी मिला है, वहाँ की ग्रामीण वासियों की श्रद्धा आप पर है। आप वही पैटर्न जिला परिषद में भी रवाना चाहते हैं, तो आपके पास क्या निवेदन है, क्या प्लानिंग? ये है, मैं दाऊदपूर गाव से मी 2007 पासून दाऊदपूर गावचा उपसरपंच सरपंच म्हणून कार्यरत आजपर्यंत आहे। सध्या मी दाऊदपूर गावचा उपसरपंच म्हणून कार्यरत आहे आणि माझी सौपत्नी मंदाकिनी विठ्ठल बेटजोगे यांना भारतीय जनता पार्टीकडून लांबजना गटातून उमेदवारी मिळालेली आहे आणि ते आम्ही इलेक्शन लढवित आहोत। सांगायचं म्हटलं तर आमच्या गावातील दर्गा, आमच्या गावातील धावल मलिक खानच्या आशीर्वादानं, आमच्या गावातील श्रीशैलम मल्लिकार्जुन यांच्या आशीर्वादानं, आमच्या गावातील नाथबुवांच्या आशीर्वादानं, या आमच्या ग्रामदैवतांच्या आशीर्वादानं आणि आमच्या गावातील मतदारांच्या आणि नागरिकांच्या आशीर्वादानं मी जवळपास 15-18 वर्ष मी गावची प्रामाणिक सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या लोकांनी माझ्यावर आशीर्वाद रूपी, मतदान रूपी आशीर्वाद दिला, त्यांच्यासाठी मी जवळपास ज्या वैयक्तिक योजना लाभाच्या आहेत त्या 100% मतदारापर्यंत पोहोचवण्याचा, नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। त्याचबरोबर आमचं गाव पूर्ण दुष्काळग्रस्त होतं, उदास होतं। त्यामध्ये आम्ही 100% गावामध्ये सिमेंट रोड केले, स्वच्छतेचे प्रश्न मिटवले, नालीमुक्त गाव केलं, जलयुक्त गाव केलं, कंटामुक्त गाव केलं, घागरमुक्त गाव केलं। त्या सर्व योजना आम्ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या। त्यामुळेच असल्या आजच्या या काळात सुद्धा जवळपास 4 टर्म बहुमताने आम्हाला आमच्या गावकऱ्यांनी निवडून देत आहेत। याचीच दखल घेऊन या परिसरातील नागरिकांची माझे संवाद आहेत, या लांबजण्याशी बरेच लोकांशी माझे संवाद आहेत, संपर्क आहेत। नागरसोगा असेल, गाडीवाडी असेल, चिंचोली असेल, जोगन चिंचोली असेल, उतका असेल, चलबुर्गा असेल, करजगाव असेल, या सर्व गावकऱ्यांशी माझे जवळचे, मैत्रीचे, विकासाचे संबंध आहेत। मी या प्रत्येक गावामध्ये भेटलेलो आहे, प्रत्येक गावामध्ये त्यांच्या अडीअडचणी सोडवलेल्या आहे। मी जवळपास 10 वर्ष या औसा तालुक्याचा सरपंच संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे। मी जवळपास 3 वर्ष या औसा तालुक्याचा रोजगार हमी समितीचा अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे। त्यामुळं या नागरिकांच्या अडचणी काय आहेत, आपण इलेक्शनला का उभारलं पाहिजे, कशासाठी उमेदवारी मागितली पाहिजे, कशासाठी निवडून आलं पाहिजे आणि आपल्या हातून काय होणार आहे याची मला पुरेपूर जाणीव आहे। त्यामुळे मी या लांबजना गटातून माझ्या पत्नीला उभा केलेला आहे आणि त्याचबरोबर या लांबजना गणातून आमचे मित्र ज्ञानेश्वर चिले यांच्या सौपत्नी लक्ष्मीबाई चिले हे उभा आहेत आणि नागरसुगा गणातून श्रीधर जाधव वकील साहेब, त्यांचे मिसेस सुकेशनाथ जाधव या उमेदवार उभे आहेत। आम्ही सर्व उमेदवार होतकरू आहोत। आमच्या जाधव कुटुंब सुद्धा करजगावमध्ये लगातार 15 वर्ष सरपंच उपसरपंच असं म्हणून काम पाहत आहेत। आमचे चिले सुद्धा या लांबजना गावामध्ये सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्या सगळ्या आमच्या कामाचे, तिन्ही उमेदवाराच्या कामाची दखल घेऊन आमच्या येथील लांबजना गटातील गणातील सर्व नागरिकांच्या प्रेमापोटी, आग्रहापोटी, अभिमन्यू पवार साहेबांकडे या लोकांच्या विनंतीपोटी आम्हाला या भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेली आहे। त्यामुळे मी सर्वप्रथम या सर्व समाजातील, सर्व घटकातील मतदारांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझं विजन का राहणार आहे। आम्ही एक तिघही सर्वसाधारण कुटुंबातले, आम्हाला राजकीय आश्रय पाठबळ नाही। आम्ही एक सामान्य कुटुंबातूनच या राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये, आम्ही राजकारणापेक्षा समाजकार्य जास्त मानतो, कारण आम्ही मुस्लिम बांधव सुद्धा आमचेच मानतो।
आम्ही मागासवर्गीय बांधव सुद्धा आमचेच मानतो. आम्ही जवळपास प्रत्येक समाज मंदिरमध्ये जाऊन भेटी दिल्या. यापूर्वीही आम्ही आमच्या आमच्या गावामध्ये गावात समाज मंदिराचं सुशोभीकरण असेल, दर्ग्याचे कामं असतील, मुस्लिम लोकांसाठी वैयक्तिक आता थोडक्यात पाहायचं म्हणलं तर आमच्या गावामध्ये जवळपास 30 एक कुटुंब मुस्लिमचे आहेत. आम्ही 30 कुटुंबापैकी जवळपास 10 ते 15 कुटुंबांना घरकुल मंजूर करून दिले. पुनर्वसित गाव असून सुद्धा. म्हणजे आम्ही जात, पात, धर्म, भेदभाव कधीच पाळला नाही किंवा बाळगला नाही. कधीही कुणाच्याही मदतीला निम्म्या रात्री धावून जाणारे आम्ही सर्वजण आहोत. आम्ही एक शेतरस्ता प्रेमी आहे. माझं एक विजन आहे, कारण मी जेव्हा या राजकारणात किंवा गावाच्या सेवेमध्ये उतरलो, त्यावेळेस माझं पहिलं काम म्हणजे जलसंधारणाचं, दुसरं काम म्हणजे शेतरस्त्याचं. जे की आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार साहेबांचा तेच दृष्टिकोन आहे. त्यांनी आपल्या आमदार निधीतून पूर्ण तालुक्यामध्ये शेतरस्त्याचे मातीकाम करण्याचं काम केलेलं आहे. आमचा पुढला मानस असा आहे, की जे मातीकाम पूर्ण झालेले आहेत, त्या मातीकामाचं मजबूतीकरण आणि पुलाचं बांधकाम हे आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत. कारण लोकांची मागणीच ती आहे. कारण गरज आहे. कारण शेतातलं उत्पन्न वाढलं तरच आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. आणि शेताच्या उत्पन्नावरच सर्व देशाचं आर्थिक राजकारण अवलंबून आहे. त्याच्यामुळे शेतकरी सज्जन झाला तरच देश सज्ज झाला. शेतकरी जर कोलमडला तर काही नाही. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना जसं आमच्या गावामध्ये मी 100% लाभधारकांना विहीर दिलो. आज मी ग्रामसभा घेऊन जर जाहीर केलो, कुणाला वैयक्तिक लाभाची विहीर पाहिजे का? तर सगळेजण म्हणजे पूर्ण विहीर मिळाली म्हणून जाहीर केलं. त्या पद्धतीनं मी माझ्या या गटातील गणातील 10च्या 12च्या 12 गावामध्ये एकही लाभधारक या 5 वर्षामध्ये वैयक्तिक लाभापासून वंचित ठेवणार नाही. ही एक ग्वाही या निमित्त देतो. त्याचबरोबर सामाजिक हे सर्व विकास काम करत असताना सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून, एक समाजाची बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून वादविवाद नाही झाला पाहिजे. विकास म्हणजे नुसतं रस्ते, नाले, शेतरस्ते केले म्हणजे विकास नाही. जोपर्यंत प्रत्येक समाजाच्या प्रत्येक भावना एक जुळल्या जात नाहीत, गावातला तंटा पूर्ण संपत नाही, तोपर्यंत विकास झाला असं म्हणता येत नाही, असं माझं मत आहे. आणि आम्ही ते नक्कीच करणार. आम्ही मुस्लिम बांधवांनाही सोबत घेणार, आम्ही मागासवर्गीय बांधवांना बी सोबत घेणार, आम्ही इतर ओबीसी बांधवांनाही सोबत घेणार, आम्ही वडर समाज असतील, जोहर समाज असेल, लमाण असेल, या सर्वांशी आमचं नातं जुळलेलं आहे. सांगायचं थोडक्यात उदाहरण म्हणजे आम्ही आमच्या शेजारी एक उत्खत तांडा आहे, घाडेवाडी तांडा आहे. तुम्ही माझ्या परस्पर या त्या लोकांशी वैयक्तिक मुलाखत घेऊन बघा. आम्ही कधीही जातीय भेद केला नाही आणि याच्या पुढे करणारही नाही. कारण आमचे नेते माननीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब आहेत. मी पूर्ण समाजाच्या बांधिलकीचे आहोत आणि आम्ही समाजाला आमच्याकडून कुठलाही गालबोट लागणार नाही. मतदारांनी टाकलेल्या मतदानाचा कुठलाही मतदान आम्ही कलंकित होऊ देणार नाही, ह्याची ग्वाही आम्ही तिन्ही उमेदवाराच्या वतीने मी देतो. कारण हे दोन्ही उमेदवार आमच्या एकदम संबंधातले, आम्ही पहिल्यापासून आमच्या गावामध्ये काम केलेलं आहे. त्याचीच दखल घेऊन आमच्या इथल्या नागरिकांनी, मतदारांनी आणि आमच्या नेत्यांनी आणि भारतीय जनता पार्टीने आम्हाला उमेदवार दिले आणि येणाऱ्या 7 तारखेला भरघोस असं आम्हाला मतदान होणार आहे. हे आमचा विश्वास नाही तर आत्मविश्वास आहे. या लातूर जिल्हा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याचं कोणतं गण येईल तर लांबजना गट आणि लांबजना गण, नागरसुगा गण येणार. हे म्हणजे आम्ही सांगतो, म्हणजे आम्ही प्रत्येक मतदारांच्या भावना जाणून, प्रत्येक मतदारांचा जो जोश जल्लोष आहे ते जाणून हे मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू इच्छितो. आणि सर्व नागरिकांना, मतदारांना माझा नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. औसा तालुके पंचायत समिति के नैनू चिल्ले ये भी चुनाव मैदान में है। समाज सेवा से लेकर राजनीति की दिशा में वो अपना पहला कदम रखे हैं। भाजपा ने उनके काम की सराहना करते हुए उन्हें टिकट दिया है। उनकी पत्नी लक्ष्मी चिल्ले चुनाव मैदान में है। देखते हैं उनकी क्या प्रतिक्रिया है। जी सर, जाऊ आम्हाला एक असे सरपंच जिल्हा परिषदला मिळालेले आहेत की ते पॅटर्न आहे जिल्ह्यात. तीच पॅटर्न लांबजण्यात राबवून त्याचे 3 लांबजना जिल्हा परिषद मध्ये आपण पंचायत समिती गणात ती पॅटर्न राहील. आम्ही दोघं जोडीनं काम करून गावचा विकासच बघीन, समाज नाही आम्हाला काय नाही, आम्ही कुणाचंही काम करू. निम्म्या रात्री आम्ही कोण बी आम्हाला त्याच्या मदतीला जाऊन आम्ही काम करू. आम्हाला जे पक्षांना आमच्यावर पक्षाचं आम्ही सगळं स्वार्थ करीन काम. आम्ही पक्षासाठी, गावसाठी पूर्ण तिन्ही म्हणजे पंचायत समिती गणासाठी आम्ही काम करू. ये जिला परिषद के सदस्य विट्ठल बेटजवड़गे और पंचायत समिति के जो प्रत्याशी हैं तुम्हारे नैनू चिल्ले, इनकी भावना तो आपने देख लिया कि सबसे ज्यादा प्रायोरिटी समाज नहीं बल्कि विकास को दिया जाएगा।
हर समाज के लोगों को लेकर चलने की उनकी अपनी जो नीति है, उन्होंने स्पष्ट तौर पे मतदारों को संबोधित किया और बता भी दिया कि आने वाले 7 तारीख के बाद पता चलेगा कि हौसले तो बुलंद है, देखना है अब क्या होगा। देखते रहिए वार न्यूज़। धन्यवाद।